कार्तिक महिन्यामध्ये मंदिरातील विठ्ठल हे विष्णुपदाला विश्रांतीसाठी येतात। रुक्मिणीच्या विरहामध्ये विष्णुपदाला आल्यानंतर त्यांनी तिथं काला केलेला आहे, भोजन केलं, वनभोजन केलेलं आहे। त्याचाच आनंद घेण्यासाठी पंढरपूर परिसरातील अनेक भाविक इकडं वनभोजनासाठी येतात। त्यांच्याबरोबर ते येताना घरनं डबे वगैरे आणतात, वनभोजनाचा आनंद घेतात व लहान लेकरं इथं या बागेमध्ये खेळायचा आनंद घेतात। आपण आता सध्याच्याला या वृंदावनामध्ये या बागेमध्ये आहेत, पण या परिसरामध्ये सध्याच्याला नगरपालिकेचा एक भुयारी गटारीचा उपसा सिंचनाचा बोगदा आहे की जे की इमारत पूर्ण जुनी झालेली आहे आणि इथनं भरपूर खोल असं विहीर आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे गाळ साठलेला आहे। हा बोगदा पूर्णपणे उघड दिसतोय आपल्याला। हा लहान लेकरांसाठी किंवा इथं खेळणाऱ्या मुलांसाठी खूप धोकादायक आहेत। आपल्यासोबत इथले काही नागरिक भाविक आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया काय इथली परिस्थिती, काय सांगता येईल मॅडम? मला असं वाटतं की हा बोगदा खूप भुयारी असेल किंवा इथं मुलं वाकून बघण्याची पडण्याची शक्यता आहे, तर शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि इथं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे की जेणेकरून कुठलंही मूल वाकून वगैरे पाहू नये, पडू नये। काय सांगतात? आम्ही इथं भोजनासाठी ते येतो, पण लेकरं मुलं आमची खेळतात, सवरतात, ते पडायसाठी आम्ही भीती वाटते आम्हाला, त्यामुळं लवकरात लवकर दुरुस्ती करून घेणे। बघितलं की नागरिकांची आणि भक्तांची मागणी आहे, नगर परिषदेने, नगर प्रशासनाने लवकरात लवकर ही जागा बुजवून टाकावी किंवा बंद करावी। पंढरपुरातून जगजित डांगे, न्यूज 9 मराठी।